एकदम स्वच्छ आणि चविष्ट पाणी आहे, एकदम नॅचरल आणि किती स्वच्छ आहे ते पण बघा. हे बघा आणि हा वॉटरफॉल भेटलेला आहे, केवढा मोठा फ्लो आहे बघा, सुद्धा जबरदस्त वाहतोय. नमस्कार मित्रांनो, तर आत्ता आपण निघालेलो आहोत ते जंगलामध्ये आणि आज आम्ही निघणार आहोत या रस्त्याने जाणार आहोत आमच्या जंगलामध्ये. तर चला आपल्याला काय काय मिळतं हे बघूया. थोडंसं ओला झालो आहे पावसाने. तर इकडे बघा मस्त असं छोटंसं ओढा आहे आणि तो पुढे आपल्याला तसे अजून बरेच मिळतील ओढे नाले. तर चला पुढे जाऊया, या माझ्या. आम्ही आता आलेलो आहे जंगलामध्ये. माझ्यासोबत आहे आयुष, समोर मामा चालतोय आणि दोघे जण भाऊ पुढे गेलेत. हे पाणी बघा, ही वाट होती, त्या वाटेवरनं मस्त पाणी वाहतं. तर मित्रांनो, स्वागत करतो तुमचं या एका नवीन व्हिडिओमध्ये. गावामध्ये आलो आहे तर म्हटलं थोडंसं जंगलामध्ये फिरून येऊया की आजूबाजूला आपल्याला काय पाहायला मिळते किंवा आपला रानमेवा काय मिळतो आहे हे बघूया म्हणून म्हटलं आलेलो. तर मंडळी, नदीला पाणी बघा केवढं जोरात आलं आहे. पाणी बघा भरून नद्या वाहत आहेत. ह्याला बोलतात आंब्याचा वहाळ. थोडंसं भीती वाटते, उतारती आहे आणि पाणी बघा किती आलंय, एक नंबर. तर मित्रांनो, आपल्याला आता च्यामध्ये काहीतरी मिळालंय, आपण जाऊन बघूया. थोडासा रस्ता भटकलो जंगल में. आपल्याला भेटलेली आहेत अळंबी. अळंबी भेटलेत. जंगल बघा कसं असत रे. बघूया कळियो मग बारीक खाल्या झाला गावत आणखी. छोटी आहेत, उद्या बरोबर मोठी झाली असते. जर आम्ही आज आलो नसतो आणि बघितली नसती तर उद्या भेटतील की नाही याची पण गॅरंटी नव्हती. म्हणून आता जेवढी भेटली तेवढी काढून घेतली आणि छोटी छोटी होती ती तशीच ठेवली. आणि मित्रांनो, ही अळंबी जी असतात हे जे वारुळ आहे ते वारुळामध्ये जास्त येतात. वारुळाची जी माती असते ती भुसभुशीत असते आणि तिथे त्याला पोषक वातावरण आणि पोषक घटक भेटतात. त्यामुळे याच्यामध्ये अळंबी आहेत हे जास्त प्रमाणात येतात. आणि जंगल बघा आजूबाजूचं केवढं मोठं जंगल आहे. आता इथून नदीतून उतरून
क्रॉस करून पार करायची आहे नदी. नदी क्रॉस करूया तर पाणी भरपूर आहे. सावकाश उतर रे. चल मी धरतोय का ते. गावाकडे आल्यानंतर हीच मजा असते. असं जंगलामध्ये फिरणं, जंगलातील भाजी काढून खाणं, ह्याच्यातच मजा आहे मित्रांनो. पौष्टिक अन्न खाणं. तर हे आहेत बेटीचे कोंब. कोणीतरी काढलेले दिसत, तिथे पडलेलं आहे, मोडलेलं आहे. तर हेच आम्ही शोधण्यासाठी आलो होतो जंगलामध्ये. जंगलामध्ये जळू लागण्याचे चान्सेस जास्त आहेत. कसा इलाज होता? खैसून मिळता येतं, कुठून पाणी येतं, कसलं भारी आहे ना. स्वच्छ पाणी, एकदम नितळ. एकदम स्वच्छ आणि चविष्ट पाणी आहे. एकदम नॅचरल आणि किती स्वच्छ आहे ते पण बघा. हे बघ, जरा पण कुठे काही दिसत नाहीये गडूळ वगैरे. वा, चला. असंच आपल्याला जंगलामध्ये पाहायला मिळतं. धबधब्याचा आवाज येतोय बघा मोठ्याने आवाज. चला आपण बघूया धबधबा कुठे. हे आयुष थांब थांब. आणि आता तो वॉटरफॉल बघतो आम्ही. ये कडेतून काढू. पाणी बघा किती वाढलंय. भाई चालला पुढे, त्याच्या मागून आम्ही जातो आणि जबरदस्त वाढतंय. कुत्र बघा, कुत्र बघा. ए डॉगे. ओ माय गॉड, व्हॉट अ लोकेशन यार. ओ जबरदस्त. कसला हवं, कसला हवं. आणि हा वॉटरफॉल भेटलेला आहे. केवढा मोठा फ्लो आहे बघा, तुला जबरदस्त वाहतोय. तर मंडळी, केवढा मोठा वॉटरफॉल भेटलेला आहे बघा. हा हिडन वॉटरफॉल. जबरदस्त वॉटरफॉल. हा वॉटरफॉल मी पहिल्यांदा बघितलाच नव्हता.
पाणी वाढलंय आणि वॉटरफॉल बघा. एक नंबर. बऱ्याच दिवसानंतर असं वॉटरफॉल जवळून बघतोय. खतरनाक आहे, भरपूर जबरदस्त पाणी आहे, फ्लो जबरदस्त आहे. तर चला मित्रांनो, आता निघूया इथून, पुढे जाऊया. तर असे बरेच हिडन स्पॉट भेटतील आपल्याला, पण आता आपल्याकडे वेळ नाहीये, वेळ कमी आहे. त्यामुळे परतीच्या मार्गाला निघूया. आणि मगाची पाणी जरा स्वच्छ दिसत होतं आणि आता बघा वरून बघा कसं दिसतोय वॉटरफॉल. तर पाण्याचा फ्लो बघा किती वाढलाय. मगाशी कमी होता येताना, आता जास्त झालाय. त्यामुळे सावकाश झालं. चला. आणि वाढला पाणी. चल. काय भारी वॉटरफॉल होता, एक नंबर. मजा आली बघायला. फक्त एवढंच की आपल्याकडे वेळ नव्हता, आपल्याला संध्याकाळी बाहेर जायचंय म्हणून जास्त वेळ एन्जॉय नाही करता आला. पण 2-4 फोटो घेतले, मस्त मजा आली. तर आपलं काम 90% झालेलं आहे. आपल्याला थोडे भेटलेले आहेत कोंब आणि अळंबी. जा काय हे पकड हातात. आधी आहे ना तो कोंब जो आहे तो पूर्ण सोलून घ्यायला लागतो. त्याचे जे बाहेरचे आउटर लेअर आहे जे तुम्हाला काळं काळं दिसतं ते पूर्ण काढून घ्यायला लागतं. आणि एक पेर जे आहे म्हणजे डोळा आहे हा वाला, आता तो एवढा खाऊ शकतो आपण. हे करून हे पूर्ण वरचं आवरण काढल्यानंतर आतला जो व्हाईट भाग आहे आतला, तो सुरीने किंवा चाकवाने किंवा कोयत्याने म्हणा तो बारीक बारीक पीस करावे लागतात, त्याचे चॉप करावा लागतो. आणि त्याच्यानंतर तो फ्राय करायचा किंवा तुम्ही उकडायचा. आधी चांगला उकडून घ्यायचा आणि उकडल्यानंतर मग तुम्ही त्याची एकदा आमटी करू शकता किंवा मग भाजी पण करू शकता. तर हे आहे आपलं नैसर्गिक खाणं, जे आपले पूर्वज खात होते ते आहे. तर हे आज संध्याकाळी भाजीला असेल. आणि जे मशरूम मिळालेत अळंबी ती पण भाजीला असतील. सो आजचा बेत खूप छान आहे. अरे मोठा जाम जात होता तरी बरं. मग मी म्हटलं असं काय जातं बघ, रग दिला आपल्याला लागला जळू कानीट.
भरपूर पावसाने भिजलो आहे. रेनकोट आणला होता पण तो फक्त अंग भिजू नये म्हणून, पण डोकं तर भिजलं कारण की ते कंटिन्यू घालून राहायला कंटाळा येत होता म्हणून ते टोपी वरची नाही घातली, कॅप. चला, एवढा छत्री पण आणली होती. चला आता जाऊया घरी वापस. तर फायनली आम्ही घरी पोचलो मित्रांनो. हे बघा गावामध्ये पोचलेलो आहोत घरात. आणि हे बघा इथे पण एक छोटासा वॉटरफॉल. घरी पोचलो. इथे पाऊस आता कमी झाला, मगाशी भरपूर पाऊस पडत होता. हां, इकडून पण पाणी येतं. छोटे 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 वॉटरफॉल. आणि फायनली घरी पोचलो. चला आपण पूर्ण भिजलोय, आता मस्त आंघोळ करूया आणि बाहेर जाऊया. चला काय काय मिळालं ते बघूया आता. चलो. ही एवढी अळंबी भेटले आणि हे गणकीचे बेटीचे कोंब. चला. आणि हे आपल्याला कानीट लागलं.